अध्यक्ष महोदय, मागे मी स्थगन प्रस्ताव एक मांडलेला, आपण मला 1.5 मिनिटं बोलायला दिलं. काय प्रस्ताव होता? एक सुहास कदम म्हणून तरुण कार्यकर्ता, या घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जे आहे अजित पवारांचा पक्ष, तो कार्यकर्ता सोलापूरला उपोषणाला आहे. तो दुसरा दिवस होता, आता 11वा दिवस आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याचा मुद्दा काय होता? त्याचा मुद्दा एक आहे की मटका, पत्ते, क्लब, डान्स बार, स्पा, गर्ल पार्लर, गांजा, व्हिडिओ गेम, चक्री गेम, हातभट्टी, विषारी शिंदी जोमात चालू आहे. त्याला पोलिसांचा आधार असल्यामुळे चालू आहे. त्यामुळे सोलापूर शहरात हे बंद करावं अशी त्याची बिचारीची मागणी आहे. का पोलीस आयुक्त जाऊन भेटत नाही? पोलीस आयुक्त राहू दे, SP जाऊन तिथल्या DYSP खालचा DCP जाऊन सोलापूर शहरातला भेटून त्याची समजूत घालून त्याला आश्वस्त का करत नाही? उलट पोलीस काय सांगतात तर त्याच्यावर गुन्हे आहेत, त्याच्यावर राजकीय गुन्हे आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस, या पलीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कार्यकर्ता आहे, विद्यार्थीचा अध्यक्ष होता. पण अध्यक्ष महोदय, आपण पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आज 11वा दिवस, अजून 4-6 दिवसाने स्वाहा होईल. काहीतरी अध्यक्ष महोदय त्याच्यात आपण लक्ष घाला. पोलिसांच्या या अवैध व्यवसायाला पोलिसांचा आधार लागू नये ही त्यांची अध्यक्ष महोदय मागणी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की त्याने केलेल्या उपोषण उठवण्यासाठी प्रयत्न करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.